ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, हा पेड्याचा बॉक्स आहे. आता ह्या बॉक्स कशाबद्दल आलाय आणि का दिलाय याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. तर मंडळी, हा पेड्याचा जो बॉक्स आलाय, आज सकाळी माझ्याकडे पेढे घेऊन आले होते त्या लेकराचे आई वडील. तर हा मुलगा, आता ती काय मध्ये परीक्षा झाल्यात ना 12वीच्या नंतर, काय मला काय तेवढं लक्षात येत नाही ते, पण त्यांनी सांगत होते ते की आता त्यांचं म्हणणं आहे की आता सरकारी ह्याला तो म्हणजे कॉलेजला तो डॉक्टरसाठी लागणार आहे, कारण त्याचे मार्क्स मिळवले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी पेढे मला घेऊन आले होते. आता पेढे मला का घेऊन आले होते, तर त्याचं काय होतं की 2-3 वर्षाखाली त्यांची मुलगी पण अशाच परीक्षेमध्ये कधीतरी पास झाली होती, त्याबद्दल पण आले होते. आणि आता ही पालक आहेत ना, ही पालक एकदम साधे भोळेत आणि रोजी रोजगार करणाऱ्यापैकी थोडीफार जमीन आहे, त्याच्यावरती उत्पन्नावर ते लेकरांना शिकवतात. आणि त्या लेकरांनी बी समजा आई वडिलाचं कष्ट हे पाहून त्यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेतली, अभ्यास केला, म्हणून या स्टेपला गेले ते. आता मला हे गोष्ट सांगायची की ज्याच्या घरी आई वडील चांगले शिकलेले, नोकरी करतात, पैशाला काही कमी नाही, असे लेकर सुद्धा या स्टेपला जात नाही. त्यातले त्यात शहरामधले आहेत ना, शहरामधले, हे आमच्या खेड्यातले, हे पेड्याचं बॉक्स देणारे हे शहरातले नाहीत. त्यांना क्लास नाही एवढा पाहिजे तसा, तरी ह्या लेकरांनी समजा यश मिळवलं. मला आनंद वाटतो अशा गोष्टीला. आता हे आनंद वाटतो कारण हे जे असतात ना साधी भोळी माणसं, ते खूप श्रद्धाळू असतात. म्हणतात ना, अति शहाणा त्याचा मेंदू रिकामा म्हणूया आपण. बैल रिकामा कळायचं नाही, मेंदू रिकामा. अति शिकलेले अमुखी लोक असते, त्यांची लेकरं शक्यतो बिघडलेलेच असतात. काही जणांचे असतात चांगले, पण बरेच जणांचे बिघडलेले असतात. कारण त्यांचं जे स्वतःला अभिमान वेगळाच असतो, प्रतिष्ठा, ही या गोष्टीमध्ये ते गुरफटलेले असतात. आणि ही साधी भोळी माणसं, त्यांची ईश्वरावर खूप श्रद्धा असते. आता तुम्ही म्हणाले ईश्वराच्या श्रद्धेचं आणि त्यांचं काय, तर हो, काय असतं, मी खूप वेळा सांगतो की तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे, अंधश्रद्धा नाही. देवावर विश्वास असणं गरजेचं आहे. कारण आपण जी काही मेहनत करतो, त्या मेहनतीला यश येण्यासाठी ईश्वरावर विश्वास ठेवावाच लागतो. जे ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत, स्वतःला अतिशहाणपणा म्हणजे करतात, अगं स्वतःला समजतात शहाणे, आणि वरोपचारी चाललेलं असतं. त्यांना पैसा प्यारा असतो, मान सन्मान ह्यांचे जे असतात चार लोकातले, याच्यातच ते गुरफटून जातात. हे देव धर्म एवढं काही त्यांच्या डोक्यात येत नाही. अगर एखाद्या समजा सांगणाऱ्या माणसावर पण विश्वास ठेवत नाहीत. आता ही लेकरं माझ्याकडे संपर्कात जवळजवळ 7वी-8वी पासूनचे, आता त्यांचे आई वडील माझ्याकडे कधी मध्ये यायचे. आमचे लेकरं शिकवत, हो आमचं तेवढीच इच्छा, आम्ही काही बी कष्ट करू, हो पण महाराज एवढे शिकावा, आणि काहीतरी आम्हाला नाही जमलं तरी लेकराला तरी हे आमच्यासारखं कष्ट नसून हो, असं म्हणायचे ते. आणि त्यांच्या डोळ्यातील ती चमक, हे त्यांचं जे भावना, हे मला सुद्धा कसं तरी वाटायचं. आणि मी एवढं करायचं की देवा म्हणायचं की ह्यांची इच्छा पूर्ण कर.
आणि मी तर सगळ्यांसाठीच करत असतो. पण जे श्रद्धा ठेवतात ना, त्यांच्यासाठी मला खूप माया येते. देवावर श्रद्धा ठेवतात ना लोक, त्यांच्यासाठी खूप माझ्या मनामध्ये खूप प्रेम असतं. कारण श्रद्धाळू माणसाला फळ मिळतंच. हं? आणि ही अर्धवट जी श्रद्धा ठेवतात ना, त्यांना नाही मिळत. ते स्वतःला खूप शहाणं समजतात, स्वतःला वेगळं समजतात. हे त्यांना असे समजा आता देव धर्म, हे गुरु फिरू महाराज एवढं काही त्यांचं काय नसतं, त्यांच्या डोक्यात बी नसतं. आणि सगळेच समजा गुरु बिघडलेलेच असतात असतला काही प्रकार नसतो. पण त्यांच्या डोक्यामध्ये एक भ्रम तयार असतो, हे काही खरं नसतं. आणि हे काही खरं नसतं आणि तुमचं बी काही खरं नसतं हे आम्हाला कळतं. आम्ही माणसं ओळखायला शिकतो. बऱ्याच जणाला माझा अनुभव आहे या गोष्टीतून, की चांगले शिकलेले प्रतिष्ठित माणसं म्हणून जे असतात ना, येतात, पण त्यांच्या डोक्यात आमच्याबद्दल किती प्रेम आहे, ईश्वराबद्दल किती प्रेम आहे, हे आम्हाला कळतं. कारण आम्ही तेवढं शिकलेलो आहेत. समोरच्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय, किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे, या गोष्टी कळण्यासाठी आमचा तेवढा अभ्यास झाला. कारण अनुभवातून अभ्यास होतो. कितीतरी लोक बघण्यात येतात, कितीतरी लोक संपर्क ठेवतात आमच्याशी. त्यांचा स्वार्थ, त्यांचा उद्देश हा वेगळाच असतो. त्याच्यातून आम्ही त्यांच्यासाठी किती करावं हे आम्ही ठरवतो. कारण आम्ही म्हणजे काय, आम्ही देव नाहीत, पण माणूस आहेत, पण देवामधले एजंट आहेत. देवाचं आणि तुमचं कनेक्शन जोडण्याचं काम करतो आम्ही. मग आम्ही कधी कनेक्शन जोडतो? ज्या वेळेस तुमची देवावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, प्लस आमच्यावर सुद्धा असावं लागतो. कारण शेवटात तुमचा निरोप आहे, तुमचं काय समस्या आहे, तुमचे काय अडचणीत, हे देवापर्यंत पोहोचवायच्या, हे आमचं काम आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला अभिमान आहे, अभिमान वगैरे तर काही म्हणत नाही मी, अभिमान नाही आहे, एक अनुभव आहे माझा. कारण तुमच्यासाठी आम्ही समजा काय जी वेळ देतो मंत्र साधना करून, की बाबा देवा मला काही नकोय, मला जे दिलंस ते खूप चांगलं आहे आणि मला भरपूर आहे ते. आता द्यायचंय ते फक्त यांच्यासाठी दे, जे का तुझ्यावर विश्वास ठेवतात, श्रद्धेनं तुझं नामस्मरण घेतात, श्रद्धेनं तुला पूजा करतात, तुझी पूजा करतात, यांच्यासाठी तू सढळ हाताने त्यांना यश दे, त्यांचे स्वप्न साकार करतो. हे आम्ही सांगतोच ना देवाला, म्हणजे आम्ही शिफारस करतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमची वकिली करतो आम्ही. तुम्ही किती अडचणीत आहेत, तुम्ही काय आहे हे सांगतो. कारण देव पण कधी कधी चांगला ऐकतो आमचं. देव ऐकतो, कारण देवाला माहित आहे की याच्यासाठी काही मागत नाही, म्हणजे स्वतःसाठी आम्ही काही मागत नाही, आम्ही तुमच्यासाठी मागतो. मग याचा काही स्वार्थ नाही याच्यामध्ये. देव ऐकतो, करतो तो. तर ह्या पेड्याच्या बॉक्सवरून मला हे गोष्टी सांगायच्यात ना. अशा अनेक लोक आहेत, अहो खूप काही शिकले, खूप म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांना म्हणजे नोकरी लागायसारखे, पण हे अतिशहाणपणा, अतिशहाणपणा भोवतो त्यांना. कारण शिकलं म्हणजे त्यांना काय वाटतं की देव भिव काही खरं नसतं, हे असलं काही खरं नसतं, हा प्रकार त्यांच्यामध्ये घुसलेला असतो. ज्या लोकांमध्ये हा प्रकार घुसलेला आहे त्यांच्या मनामध्ये, तर त्यांना कधी जीवनात यश येत नाही, लक्षात घ्या. दवा दुवा म्हणतो ना मी, तेच कारण आहे. कारण
तुम्ही समजा बाबा शिकलात, तुम्ही चांगली गोष्ट आहे. शिकलात म्हणजे तुम्ही माणूस म्हणून शिकला नाहीत नुसतं. तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी शिक्षण घेतलंय तुम्ही. पण संस्कार शिकला नाहीत तुम्ही. संस्कार काय असतात ते शिकला नाहीत. आपले भारतीय संस्कार एवढे चांगले आहेत ना. आपल्या संस्कारामध्ये, आपल्या भारतीय संस्कारामध्ये दगडाला देव मानतो म्हणजे काही येडे लोक नव्हते ते. कुठंतरी श्रद्धा असली पाहिजे, कुठंतरी विश्वास असला पाहिजे. सगळं अविश्वास दाखवत गेलात तर तुम्हाला यश येत नाही. प्रयत्न करताय ना तुम्ही, प्रयत्न करताय, पण प्रयत्न केलेला यश येण्यासाठी ईश्वरी शक्ती लागते, लक्षात घ्या. मी सांगतो अंधश्रद्धा नाही करायची याच्यामध्ये, पण विश्वास, देव नावाच्या शक्तीवर विश्वास ठेवायचा. आणि समजा कोणी आमच्यासारखं समजा काम करतात, ईश्वरासाठी काम करतात, त्या लोकांना अविश्वासिक दाखवायचं नाही त्यांच्यावर. तुम्ही भलं त्यांच्यावर सगळं सोडून द्या असं नाही म्हणत मी. तुम्ही तो माणूस समोरचा जर तळमळीनं ईश्वराबद्दल सांगत असेल तर थोडा तरी विश्वास ठेवा त्याच्यावर. आता समजा आम्ही बोललेलं काही खरं होतं. आता मी म्हणत नाही, लोकाला त्याचा अनुभव आहे. मग का होतं खरं? कारण असं अचानक मी जर मला बोलायला लावलं ना तुम्ही की असं म्हणजे आमचं चांगलं, असं नाही होत. ते आतून येतं. समोरच्या माणसाचा किती विश्वास आहे, आपल्याबद्दल किती प्रेम आहे, आपल्यावर किती विश्वासानं अवलंबून आहे आपल्यावर, या गोष्टीवर आधारित हे हृदयातून येणारे शब्द असतात आमचे. कारण आम्ही नामस्मरण करतो ईश्वराचं, सतत मंत्रजप करत असतो, आणि त्या मंत्रजपाची ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा काम करते. ते आम्ही समजा उगाच बळच म्हणायला तुझं चांगलं होतं, नाही होणार ते. आणि तुझं वाईट हो म्हटलं तरी बी नाही होणार. त्याला एक आतून यावं लागतं. आमच्या आतून आतला आवाज हा आला पाहिजे. आणि आतला आवाज येण्यासाठी समोरची व्यक्ती ही श्रद्धा ठेवणारी पाहिजे ईश्वरावर आणि आमच्यावर. त्यावेळेस तो आतला आवाज निघतो बाहेर, आणि त्यावेळेसच खरं होतं. मग ते वाईट असेल तर चांगलं असेल, कधी बी होत नसतं ते. समजा आम्ही वाचा शक्ती वगैरे, वाचा सिद्धी वगैरे बोलतो ना, तर ते कधी होते की ज्यावेळेस समोरची व्यक्ती श्रद्धेनं टक्के नोकरीला लागणार. ते मी आता माझा आतला आवाज सांगतोय ना. तर अशा पद्धतीनं आता मला खूप अनुभव आहे. शिकलेल्या लोकांनी समजा ईश्वराबद्दल समजा गुरुच्या संदर्भात हे जे काही बोलण्यातून मला एक जण उत्तर दिलं होतं पाठीमागे. ती नाही अगोदर खरे गुरु म्हणजे आई वडीलच असतात, हे गुरुचं काही नसतं म्हटले. हो, मी पण मान्य करतो ना, आई वडीलच हे पहिले गुरु आहेत. पण ती गुरु वेगळे गुरु. तुम्हाला समजा लहानाचं मोठं करून काही गोष्टी सांगतील वगैरे, ह्या गुरु मानूया आपण. गुरु नाही असं कसं म्हणतात, आई तर सर्वप्रथम म्हणूया आपण. पण तुम्हाला माणूस म्हणून घडवणारी व्यक्ती म्हणजे ही धार्मिक गुरु असतात. तुम्हाला माणूस म्हणून घडवते ना ती. अगर तुम्हाला जी खाळगे खुळगे हे जे अपयश यश अशा गोष्टीबद्दल जे सांगत असते, तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही कुठं चुकता, या गोष्टी सांगणारी आध्यात्मिक गुरु व्यक्ती म्हणजे आध्यात्मिक गुरु असतं. ते लक्षात घ्यायचं. ते तर ज्यांचा अशा गोष्टीवर भरवसा नाही, विश्वास नाही, त्या लोकांनी किती शिकलं तरी त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष, अगर अपयश, एवढं लक्षात घ्या. अनुभव बघा तुम्ही, तुमच्या जवळपासचे व्यक्ती सुद्धा असे असतील. तसा मला आग्रह करायचा नाही की खूपच आमच्यावर विश्वास. तुम्ही शोध घ्या, सत्यता बघा, त्यानंतरच विश्वास ठेवा तुम्ही. कारण याच्या मग आमचा काय स्वार्थ आहे हे बघा. हे बघितल्यानंतरच विश्वास ठेवायचा असतंय.
सगळं सांगायचं एवढं तुम्हाला रामायण गोष्टी काही करायचं नाही. मला फक्त सांगायचं आहे की तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि तुमची मेहनत घ्या. मुलं असतील त्याने अभ्यास कराच, पण तुमचं मन विचलित होऊ नये यासाठी ईश्वराची गरज असते, ईश्वरी शक्तीची गरज असते. आणि जो धार्मिक वृत्तीनं राहतो त्याला काही आमच्या संपर्कातले बी काही नोकरदार आहेत. काही सुरुवातीला समजा त्यांनी विश्वास दाखवला, नंतर अविश्वास, आणि त्यांनी स्वतः आपण शिकलेले आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपण नोकरदार आहोत, असं देवधर्म काही खरं नसतं, ह्या गोष्टी काही खऱ्या नसतात. अशा मनस्थिती असल्यामुळे त्यांच्या लेकरांनी त्यांचं समजा जे स्वप्न होतं ते उद्ध्वस्त करून टाकलं. जे चांगले चांगले मोठे शिकून काहीतरी करतील असं त्यांनी स्वप्न बाळगलं होतं, पण ते स्वप्न त्यांनी पुरतं मावळून टाकलं त्या पालकांचं. आम्हाला त्यात काही म्हणजे सुख आहे असतला नाही प्रकार, आम्हाला पण दुःख वाटतं, पण तुमची चूक आहे त्याच्यामध्ये. तुम्ही गुरु देव या गोष्टीला तुम्ही ह्या सुशिक्षितपणामुळे प्रतिष्ठित आहोत आपण असल्या गोष्टी काही खऱ्या नसतात अशी तुमची मानसिकता निर्माण झाली, म्हणून हे तुमच्या राशीला आलं. तर मी एवढं सांगू शकतो, तुम्ही सुशिक्षित असा, तुम्ही नोकरीदार असा, तुम्ही चांगले नोकर करत असाल, काही असेल, पैसेवाले असताल, मी म्हणत नाही, पण तुम्हाला नाही न पटत पण दुसऱ्याला दोष देऊ नका. तुमच्या मनामध्ये देवाविषयी, गुरुविषयी या वाईट मनामध्ये आणू नका. नाही पटत तर तिथंच थांबा, पण टीका टिप्पणी करू नका. कारण आपल्या हातानं आपल्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. जसं म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, तसा ज्यावेळेस असा विनाशकाल तुमचा येतो असे म्हणून तुम्हाला विपरीत बुद्ध्या सुचतात. कारण मी दोन्हीही बाजू बघितलेल्या आहेत. आता मी गरीबाच्या लेकराबद्दल सांगितलं, त्यांनी या गरीबाची म्हणजे त्यांची पैसेवाले नाही, साधे सिंपल माणसं आहेत, त्या लेकरांनी यश मिळवलंय. आणि तुमचं चांगले नोकरदार आहेत, तुम्ही सुशिक्षित आहेत, आणि तुमच्या लेकरांनी अपयश मिळवलंय, म्हणजे तुमचं स्वप्न साकार करू शकले नाहीत. ह्या मजुराचे लेकरांनी त्यांचं स्वप्न साकार केलं आणि तुमच्या लेकरांनी केलं नाही. त्याला कारण म्हणजे हे तुमचं वागणं, तुमचं मन, डोकं ही तुच्छ समजण्याची लक्षणं, दुसऱ्याला, समोरच्या व्यक्तीला तुच्छ समजणे. आपणच खूप काही शहाणे आहोत. आपण शिकलेलो म्हणजे तुम्हाला संस्कार शिकला नाहीत तुम्ही, लक्षात घ्या. संस्कार नाहीत तुमच्याकडे. तुम्ही प्रतिष्ठित आहात नुसते म्हणण्यासाठी तुम्हालाच वाटतं, पण एका चढीत एक प्रतिष्ठित बी आहेत आणि पैशावाले बी आहेत आणि नोकरदार एका चढीत एक. पण चांगले लोक पण आहेत, नोकरी करतात, पण देवावर विश्वास ठेवतात, प्रामाणिकपणे नोकरी करतात, बिझनेस करतात. पैसेवाले बी आहेत, पण ते पण विश्वास ठेवणारे बी आहेत. सगळेच तसे नाहीत, पण काही अर्धावट आहेत. आणि ते अर्धावट आहेत ना, हे देव न मानणारे लोक आहेत, एवढं लक्षात घ्या. तर माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, तुमचं मन दुखावलं असलं तर मी क्षमा मागतो. कारण क्षमा मागण्याचं कारण तसं क्षमा मागायसारखं नाही. याच्यात तुम्हाला खरं बोलल्यानंतर कुणाला बी राग येतो, पण क्षमा मागणं ही माझं कर्तव्य आहे. तर मंडळी, मी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.